अध्याय 29. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. सातारा जिल्ह्यात रहिमतपूर नामाचे आहे ग्राम सुंदर. आप्पासाहेब माने सरदार तेथे वसती गृहस्थ ते. त्यासी 2 पुत्र कन्या, एक कुटुंब वत्सल मराठे भाविक. चांगली होती जयांची वागणूक, परंतु घरची गरिबी. संसारी धनाच्या अभावाने त्रासले फार गांजले माने. बहुत शोधिली वररत्ने, कन्येसी सुस्थळ मिळावया. सुस्वरूप कन्या उपवर, सद्गुण अंगी शोभे गंभीर. कोणासी अर्पावे कन्यारत्न सुंदर, माने विचार करीती हा. अकलकोटासी जाऊन उत्तम पुरुषास करावी विनविणी. कन्यारत्न सर्वोत्कृष्ट ठिकाणी, पडेल सौख्यात जन्मभरी. ऐसा उत्तम विचारी, शके 1788 संवत्सरी. आप्पासाहेब माने प्रज्ञापुरी, आले समीप समर्थांच्या. बाबासाहेब मराठे मानकरी, गुर्जर उपनामक त्यांचे घरी. माने राहिले होऊन सेवेकरी, गुरु दत्तात्रेय स्वामींचे. करावे नित्य 2 वेळा दर्शन, श्री स्वामीराज चरणी लीन. 4-5 मास क्रमिले राहून, सेवा निमग्न माने ते. एके दिवशी चोळाप्पा भक्त, पाहुणी प्रसन्न वदन गुरुदेव दत्त. मानांचा हेतू करी निवेदित, जनभक्त वत्सल आहे. हे येथील मानकरी सुशील, सर्व प्रकारे झाले निर्बल. कन्या सुलक्षण सुंदरशील, मिळाले न स्थळ अद्यापी. नंतर मान्यासी वदती दयासागर, खंडेरायासी अर्पावी कन्या चतुर. येईल अमोलिक बहु वस्त्रालंकार, तेणे व्हाल बहुसुखी. आणि लवकरची माने तुम्ही पोचाला शेवटच्या मुक्कामी. ऐसा आशीर्वाद सर्वार्थ यामी, मानस देती जगदीश. हे अप्पाराव मान्यांनी ऐकून स्वामी समर्थांचे पादपूजन केले. नैवेद्य समाराधन प्रसाद घेऊन निघाले. माने गेले रहिमतपुरास. पुढे जाता थोडे दिवस, कन्या उत्तम पहावयास आले मंडळ बडोद्याचे. मान्यांची पाहुणी कन्या उत्कृष्ट, बडोद्याचे मंडळ झाले संतुष्ट. निवडून कन्या चांगल्या श्रेष्ठ, गेले घेऊन बडोद्यासी. दुसरे दिवशी राजवाड्यात कन्या परीक्षण शास्त्र विहित. होनी मान्यांची कन्या निश्चित, विवाह यथोचित ठरला. खंडेराव महाराज नृपवर, गुर्जर देशाधिपती विवेक चतुर. श्रीमंत गायकवाड सरकार, समशेर बहादूर शोभती ते. त्यांनी मान्यांची कन्या विलोकून, सर्वांच्या वचनासे दिधला रुकार मान. नंतर विवाह सामुग्री विपुल जाण, सर्व प्रकारे सिद्ध झाली. आप्पासाहेब माने यांचे कन्येबरोबर खंडेराव गायकवाड सरकार याचा विवाह सुमुहूर्तावर झाला. मांगलिक समारंभे, दान दक्षिणा ब्राह्मण भोजन, सर्वत्रासी उत्तम षडस अन्न. मिळाले वस्त्रभूषण आदी जाण यथायोग्य प्रकारे. आप्पासाहेबांनी कन्येप्रती वज्रचूडे मंडित सौभाग्यवती, वस्त्रालंकार युक्त सधर्ममती पाहुणी संतोष मानिला. म्हणती श्री स्वामीराज साक्षात भगवान, सुफल झाले मनोरथ पूर्ण. समर्थांचे जैसे आशीर्वचन, तैसे लादले सदन नृप श्रेष्ठ. पूर्ण ब्रह्म परमेश्वर परधाम, तत्पाद सेवेने लाभ झाला परम. राजा राणी जोडा उत्तम, अप्रतिम शोभतसे. त्या दत्तात्रेय स्वामी वरदे आज, सुखी झालो अनायासे सहज. पतित पावन कल्पतरू भक्त काज, माझी लाज सांभाळिली. पुढे थोडक्याच दिवसात आप्पासाहेबांचे शरीरारोग्य बिघडत. दत्तात्रेय स्वामींचे भजन करीत कैलासवासी झाले ते. आता शिष्या सुंदरी नामक वानरीची कथा एक. मुख्या जनावरासही सुखात्मक झाला प्रसाद सद्गुरूंचा. अक्कलकोट संस्थानचे साहेब बंबगाडनर नामाचे होते पॉलिटिकल एजंट. त्यांचे जवळ होती एक वानरी. ती वानरी पाहिजे त्या मनुष्यास चावत असे संरक्षकास. तैसेची बंबगाडनर साहेबास जवावयास धावे सर्वदा. त्या वानरीचा फार त्रास झाला बंबगाडनर साहेबास. मग तिच्या प्राणघातास निरुपाय साहेबे हुकुम केला. खंडोबाच्या देवळा मागे वानरीस आणले भृत्यवर्गे. मग प्राणघात महारागे शस्त्र मारुनी करणार. तो खंडोबाच्या देवळात बैसले होते दत्तात्रेय स्वामी स्वलिले. इतुक्यात ते भुजंगाने पाहिले, येऊनी कथिले यतिवर्या. बंबसाहेबांचे दास ठार मारिती वानरीस. सोडवणी आणू का हो तीस, जगन्निवास गुरुनाथ. आणा म्हणाले योगेश्वर. हे ऐकूनी भुजंगा सत्वर धावनी गेला तेथवर. म्हणे भृत्यास मारू नका. साहेबांच्या आज्ञेवरून वानरीस आणले सोडवून. समर्थांच्या दये जीवदान अज्ञान वानरीस मिळाले. स्वामी राजांच्या चरणावरी गडबडा लोळे ती वानरी.
प्रेमाभिभाव चेष्टा करी त्यागोनी मर्कट स्वभाव योगाधीश्वर मायारहित तथापि सर्व प्राणी मात्रांची दया उपजत सोडवून त्या वानरी प्रत परम प्रेमे संबोधिती आजपासून अगे मर्कटे दंश करणे टाकी चावटे ना तरी टांगोनी उपराटे मारवणी धाडू स्वर्गासी प्रभुरायांच्या आज्ञेनुसार वानरी असुनी मुक जनावर तिथे दंशाधिक मर्कट चेष्टा समग्र त्यागीला निशेष तत्काळी स्वामीराज असतील जेथे नित्य 2 वेळेला जाऊनी तेथे चरणावरी पडूनी पालथे रडूनी हस्त नमित समर्थ जे काही देतील हरभरे किंवा अन्न जल इतर पदार्थिक फल वानरीने भक्षण करावे न देता कोणासी उपद्रव फिरावे वनात अथवा गावात वानरीचे सुंदरी ऐसे नाम गुणकर्मावरून ठेविले मुखश्री वानरीची प्रफुल्लित समाधान सात्विक शांत चित्त स्वकंठातील माला मर्कटीचे गळ्यात स्वहस्ते यदिद्रे घालावी तिचे मस्तकी आपली टोपी घालित होते वारंवार पूर्ण प्रतापी वाणी नसता निज ज्ञानरूपी करुणा सागरे मिळविले अकलकोटी बुधवार पेठेत स्वामीराजांच्या आद्यप्रिय मठात सुंदरी वानरी देहातीत स्वर्गस्थ शिवरूप झाली समारंभे वाजत गाजत गुलाल बुक्क्या रेवड्या उधळीत शर्करा वाटीत भजन करीत नेवनी पुरिले मर्कटीसी दिनकराव आनंद शेवणी जातची कारभारी अकलकोट संसानचे काही दिवस होते त्यांचे नेत्रात विकार झाला आग होई रात्रंदिवस वैद्याधिकांचे उपाय देऊनी धनास बहुत केले परंतु गुणास नाही आले उपचार द्रव्य वेचूनही दिनकर रावांचे नेत्र औषधेनं बरे झाले अणु मात्र म्हणती काय करू ईश्वरी सूत्र नेणू काय असेले ते कोणी म्हणती हेची बरवे स्वामीरायांसी उपाया पुसावे पुढती चोळापासी बोलावे पाठवून आणिले कारभारी म्हणती चोळापाला विनवावे यतियूथ पतीला नेत्रे पडिले फार मजला यथार्थ उपाय कोणता हे ऐकून चोळाप्पा उठले गृही येऊनी श्रीपादास कळविले त्यांनी दत्तमूर्तींपुढे कर जोडिले निवेदिले वृत्त शेणव्याचे मग वदती दत्तावधूत हत्तीचे मूत्र घालावे नेत्रात तेणे होईल नेत्र रोग शांत परिसी श्रीपाद पंडिता परिसुनी गुरुवाक्य सुखकर कारभार्यासी कळविले सत्वर श्रवण करुनी कारभारी दिनकर हासले मंडळी सहित ते सत्ता अधिकार धनाधिक अनुकूल काली मधांध लोक योगकाली आवश्यक ताठा उतरुनी नम्र होती साधू संत महात्मा गुरुवर बलभलते सांगती औषधोपचार असो करुनी पाहावे एकवार म्हणून मूत्र मागविले गजमूत्र 3 दिवस नेतात घातले उग्रवास आराम झाला डोळीयास उष्ण विकार मावला आरोग्य होणे स्वच्छ दिसू लागले व दिनकर रावास नवल वाटले म्हणती अवतारिक पुरुष चांगले यतिद्र सत्य आहेत आम्ही अधिकार मधांध फार महात्मा पुरुषांचा करीतो तिरस्कार अनुचित अधर्म कर्म प्रखर आम्हास वादत असे स्वामी दर्शनासी आजपर्यंत मी कधी न गेलो उन्मत्त तथापि करुणाकर समर्थ नृपे नेत्र स्वच्छ झाले ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला येथे 9वी शतीतोमोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.